हा जो काही कोर्टाचा निकाल लागला तर त्याच दिवशी मला एका ठिकाणी बोलावलंही होतं चॅनलला आणि मी हेच म्हटलं होतं की कोर्टाने निकाल लावलाय, न्याय दिलेला नाहीये. सॉरी. तर या प्रकरणाचा निकाल लावलाय, न्याय दिलेला नाहीये. दुसरा भाग असा की म्हणजे आता ही त्यांच्याकडे हार्ड कॉपी आहे मॅडमकडे, पण माझा या केसशी संबंध असा होता मुळामध्ये की माझ्या स्टोरी नंतर ही जी PI दाखल झाली म्हणजे या निकालपत्रामध्ये सुद्धा त्यांनी पूर्ण दोन्ही भाग स्टोरीचे हे तसेच्या तसे रिप्रोड्यूस निकालपत्रातही त्यांनी त्याच्यात केलेले आहेत न्यायाधीशांनी. आणि या संपूर्ण कारवाईच्या दरम्यान म्हणजे 22 एकूण जवळजवळ सुनावण्या झाल्या, त्यात एकमेव ॲफिडेव्हिट मी दिलेलं होतं की इंदिरा जयसिंगांनी ते मागितलेलं होतं माझ्याकडे. आणि त्याचा आणखीन एक भाग की ही स्टोरी जनरली आपण जशी मॅगझिनला किंवा पेपरला वाचतो तशा फॉर्ममध्ये लिहिलेली नाही आहे. ही लिहिताना फर्स्ट पर्सन अकाउंट सारखी लिहिलेली आहे, म्हणजे फर्स्ट पर्सन अकाउंटमध्येच लिहिलेली आहे की मी इकडे गेलो, मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी मला हे सांगितलं, मग त्या ठिकाणी गेलो, मग डॉक्युमेंट्स मिळवण्याचा प्रयत्न केला असं. आणि याच्या मागचं एक कारण होतं की मी आमच्या एडिटर्सलाही म्हटलं होतं, ते मला म्हटले की तू असं का लिहितोयस, असं म्हणून लिहितं का. तर म्हटलं मला हे कन्व्हे करायचं आहे वाचकापर्यंत की आय ओन द स्टोरी आणि आय विल सबस्टॅन्शिएट इट विथ ऑल द एव्हिडन्स इफ रिक्वायर्ड. तर ते मला म्हटले की हे काही सर्वसामान्य वाचकाला कळत नाही. म्हटलं की हो, सर्वसामान्य वाचकाच्या नाही लक्षात येत, पण जे वेस्टेड इंटरेस्ट आहेत त्यांच्या 100% हे लक्षात येतं. आणि योगायोगाने नंतरचा म्हणजे आत्तापर्यंतचा जो 5 महिन्याचा भाग झाला, कारण 20 नोव्हेंबरला स्टोरी आली आणि 19ला हा निकाल लागला एप्रिलला. तर या संपूर्ण 5 महिन्यात म्हणजे आपल्याला आठवत असेल की जय अमित शहाची स्टोरी रोहिणीची आली होती आणि ती आल्याच्या 4थ्या तासाला पियुष गोयलांनी पत्रकार परिषद घेतली आणि दिवसभरात भाजपचे 11 मंत्री आणि प्रवक्ते हे वेगवेगळ्या चॅनल्सवरती ते डिफेंड करत होते जय अमित शहा. तिसऱ्या दिवशी 100 कोटीची डिफेमेशन केस त्यांच्यावरती केली गेली. या 5 महिन्यामध्ये ना कोणी प्रेस कॉन्फरन्स घेतली, ना प्रेस स्टेटमेंट काढलं, ना प्रेस रिलीज काढली, ना कोणी नोटीस बिटीस पाठवण्याचा विषय केला. किंबहुना ज्या जनहित याचिका दाखल झाल्या होत्या त्यामध्ये कृपया इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर करू नका अशी विनंत्या केल्या गेल्या. उदाहरणार्थ CIDचे जे चीफ आहेत कमिशनर संजय बर्वे यांनी हजर राहून विनंती केली की प्लीज डोंट ऑर्डर इन्व्हेस्टिगेशन. आणि म्हणजे हा या 2च स्टोरीजमधला विरोधाभास आहे. आणि म्हणून मला ही खात्री होती की हे वाचल्यानंतरच लक्षात येईल की लिहिणाऱ्याजवळ याच्या संदर्भातलं सर्व आहे. आणि नंतरची ही संपूर्ण 22 स्टोरीजची मालिका झाली, ती एकूण 34ची असणार आहे. मी जी दिलेली होती मुळामध्ये तर ती एकूण 22 आत्तापर्यंत भाग त्याच्यातले प्रसिद्ध झाले. आणि हेही लक्षात येतं की त्या प्रत्येक स्टोरीचा जर्म नंतरच्याही हा पहिल्या याच्यातूनच सुरू होतो, लीड होतो आणि त्याच कॉन्टॅक्ट सोर्सेसमधून तो पुढे जात राहतो. मग ते डॉक्टर्स असतील, हॉस्पिटल स्टाफ असेल, हा सगळाच भाग आहे. मुळामध्ये हा जो निकाल आला म्हणजे मला त्या दिवशी पण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की आपल्या कोर्टात पराभव झाला. तर मला खरं सांगायचं तर असं नाही वाटत, कारण कोर्टाची जर ऑर्डर नीट वाचली तर त्याच्यातून हे लक्षात येतं की कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या हेतूवर शंका घेऊन ही याचिका रद्द केलेली आहे. यात कुठेही 114 पानांमध्ये कुठेही ही स्टोरी खोटी आहे, ही स्टोरी फॅब्रिकेटेड आहे, ही स्टोरी कॉन्कॉक्टेड आहे वगैरे अशा पद्धतीचे रिमार्क्स नाहीत. कुठेही स्टोरीच्या सत्यतेबद्दल कुठेही शंका नाही. सगळीकडे याचिकाकर्त्यांच्या हेतूबद्दल शंका, याचिकाकर्त्यांचे हेतू राजकीय उद्दिष्टाने हे असतील, अशा प्रकारच्या याचिका खरं तर यायलाच नकोत वगैरे अशा प्रकारच्या सगळ्या कमेंट्स आहेत. क्रिमिनल कंटेम्प्ट पर्यंत त्यांनी शब्द उच्चारलाय. म्हणजे
या 3 जणांच्या पॅनलनी ऑर्डरमध्ये अशा प्रकारची याचिका करणं हा असॉल्ट ऑन ज्युडिशियरी अँड अमाऊंट्स टू क्रिमिनल कंटेम्प्ट असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता अमाऊंट्स टू क्रिमिनल कंटेम्प्ट हे म्हणत असतानाच त्यांनी हेही म्हटलेलं आहे की पण आम्ही याचिकाकर्त्यांवरती काही कारवाई करणार नाही, आम्ही त्यांच्याकडे कृपाळू नजरेनेच संपूर्ण पाहू. आता यातलं लॉजिक कळत नाही. म्हणजे याचं कारण असं की 19 फेब्रुवारीची जी सुनावणी झाली, 22 पैकी म्हणजे 22 ज्या झाल्या त्यातली 19 तारखेची जी सुनावणी होती त्या दिवशी चंद्रचूड असं म्हणाले की ही एक अत्यंत गंभीर केस आहे, ही एक अत्यंत गंभीर केस आहे आणि आम्ही तेवढ्याच गांभीर्याने या केसकडे पाहतो. याच्या व्यतिरिक्त दीपक मिश्रांनी असं सांगितलं, स्वतः चीफ जस्टिस दीपक मिश्रा असं म्हटले होते त्याच दिवशी की याचिकाकर्त्यांच्या पिटिशनर्सच्या बोनाफाईड्स वरती कोणीही शंका घेणार नाही. हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया दीपक मिश्रांचं 19 फेब्रुवारीचं सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या वेळेचं हे वाक्य आहे. आणि तुम्ही 19 फेब्रुवारीला जर म्हणता याचिकाकर्त्यांच्या बोनाफाईड्सवरती कोणीही शंका घेणार नाही, तर एक्झॅक्टली तेच करून तुम्ही ती पिटिशन कशी काय नाकारता? म्हणजे हे इतकं सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. पण अशा बऱ्याच गोष्टी या संपूर्ण प्रकरणामध्येच आहेत. म्हणजे आता याचा पहिला भाग जो होता की समजा एखादा मनुष्य हा त्याच्या छातीमध्ये हृदयविकाराचा त्रास होतोय असं सांगतो आणि त्याला छातीत दुखायला लागलेलं आहे हे सांगितल्यानंतर त्याच्याबरोबर जे 2 जण आहेत, माझ्या स्टोरीनुसार 2 जण, मोडक आणि कुलकर्णी, हे तिघही जज, हे 2 जण माझ्या स्टोरीप्रमाणे त्यांना रिक्षामध्ये बसवून दांडे हॉस्पिटलला घेऊन जातात, जे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे. आता आपण कोर्टाच्या कामकाजाबद्दल बोलताना नेहमी असा एक शब्द वापरला जातो, लर्नेड जजेस. आणि हे 2 लर्नेड जजेस कार्डियक पेशंटला ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला घेऊन गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तिथे राहणाऱ्या बर्डे, न्यायमूर्ती बर्डे यांना फोन करून सांगितला. बर्डेंच्या सोबत गवई आणि शुक्रे हे आणखीन 3 जज सुद्धा त्या ठिकाणी आले. दांडे हॉस्पिटलमध्ये जज राठी सुद्धा पोहोचले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार 6 जणांनी त्यांना तिथे ऍडमिट केलं आणि रवी भवनमधून 5 जण त्यांना दांडे हॉस्पिटलला घेऊन गेले, मोडक, कुलकर्णी, शुक्रे, गवई आणि बर्डे. आणि मी असं म्हटलेलं होतं स्टोरीमध्ये की यांना रिक्षामधून घेऊन गेले. आता न्यायमूर्तींनी एखादी गोष्ट जी आहे ही जर का म्हणजे काउंटर तुम्हाला करायची आहे, तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं सांगायचं आहे, तर त्यांना त्याच्यामधल्या एव्हिडन्शियल व्हॅल्यूची सर्वात जास्त कल्पना असायला हवी की आपण काय म्हणत आहोत. आता आपण जर असं म्हणत आहोत की आम्ही त्यांना आमच्या कारमधून दांडे हॉस्पिटलला घेऊन गेलो, तर मग रवी भवन हे व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस आहे. रवी भवनमध्ये फक्त राज्यपाल, जजेस आणि IPS IAS अधिकारी आणि काही वेगळे लोकसभेतले खासदार म्हणा किंवा केंद्रीय मंत्री म्हणा हे असतील तर ते त्या ठिकाणी उतरतात. महाराष्ट्रातले आमदार आणि मंत्र्यांसाठी आमदारांचं हॉस्टेल आहे, त्यांचे वेगळे बंगले आहेत, त्यामुळे त्यांच्यापैकी इथं कोणी उतरत नाही. आता या व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसला जिथे 24 तास फायर ब्रिगेडची गाडी आणि अँब्युलन्स डिप्लॉईड आहे 24 आवर्स, त्या ठिकाणी रात्री 12:30-1 वाजता माझ्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या म्हणण्यानुसार पहाटे 4 वाजता रिक्षामधून दांडे हॉस्पिटलला त्यांना नेलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कारने घेऊन गेले. तर या व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसचं सीसीटीव्ही फुटेज काय दाखवतं हे दाखवलं पाहिजे ना, की हा हे बघा हे सीसीटीव्ही फुटेज, आम्ही 5 जण घेऊन गेलो. आणि मला माहिती आहे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे कोणीही नाहीत आणि म्हणून पहिल्या दिवसापासून ही मागणी करत होतो की सीसीटीव्ही फुटेज प्रोड्यूस करा, ते प्रोव्हाइड करा टू सबस्टॅन्शिएट युअर ओन क्लेम की आम्ही 5 जण त्यांना त्या ठिकाणी दांडे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. एनिवेज
माझ्या म्हणण्यानुसार 2 लर्नेड जज, त्यांच्या म्हणण्यानुसार 5 लर्नेड जजेस त्यांना ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला घेऊन गेले. जिथे ईसीजी मशीन बंद पडलेलं होतं, ते पहिल्याच स्टोरीमध्ये पण म्हटलेलं आहे की ते ईसीजी मशीन बंद पडलं होतं, काहीतरी मोडलेलं त्याचं होतं. न्यायमूर्ती राठी जे त्या ठिकाणी आधी पोहोचलेले होते दांडे हॉस्पिटलला, त्यांनी असं लेखी स्टेटमेंट सर्वोच्च न्यायालयाला दिलं की मी तिथे हजर होतो, ईसीजी मशीनचे नोड्स मोडलेले होते आणि ते रिपेअर करण्याच्या साठी म्हणून दांडे हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी अक्षम्य वेळ वाया घालवला आणि शेवटी ते मशीन बंद होतं, त्यामुळे त्यांना तिथून मेडिट्रेना हॉस्पिटलला नेण्याचं ठरलं. उरलेल्या 3 जजेसनी असं सांगितलं की ते ईसीजी मशीन चालू होतं आणि त्याच्यावरती ईसीजी काढला आणि तो ईसीजी काढला यासाठी आपण सगळ्यांनीच 27 नोव्हेंबरला इंडियन एक्सप्रेसनी एक अक्षरशः हास्यास्पद म्हणायला पाहिजे असं एक रिबटल छापलं होतं. आणि त्यात त्यांनी पहिले असं म्हटलं, म्हणजे मी एक जर्नलिस्ट आहे इथं, माझ्यापेक्षा खूप सिनियर्स पण आहेत, ती स्टोरी सुरू अशी होते इंडियन एक्सप्रेसची की भूषण गवई यांचं, न्यायमूर्ती भूषण गवई यांचं असं म्हणणं आहे की ते स्वतः गाडीनी रवी भवनला गेले होते, त्यांच्याबरोबर न्यायमूर्ती बर्डे होते, शुक्रे होते आणि मग त्यांनी त्यांना रवी भवनला नेलं. त्यामुळे कॅराव्हॅनची जी स्टोरी म्हणते ते खोटं आहे. आता मी पत्रकार आहे, मला माहिती आहे की एखादी स्टोरी ही कोर्टनीच कशी काय सुरू झाली. म्हणजे त्या रिपोर्टरला कोणी सांगितलं की या संदर्भातली माहिती गवईंकडे आहे. म्हणजे एक स्टोरी सुरू झाली, ती लॉजिकली एखाद्या कोर्टकडे लीड करते आणि लॉजिकली त्या कोर्टमधून बाहेर येते आणि पुढे सरकते. इथं ही स्टोरीज कोर्टपासून सुरू होते. त्यानंतर त्यांनी एक ईसीजी रिपोर्ट त्याच्यामध्ये पब्लिश केला, ज्याच्यावरती ईसीजीची तारीख, पेशंटचं नाव आणि हॉस्पिटलचं नाव एवढंच फक्त हाताने लिहिलेलं आहे. बाकी सगळा ईसीजी रिपोर्ट हा प्रिंटेड आहे, तेवढंच फक्त हाताने लिहिलंय. ते लिहिताना सुद्धा तारीख 30 नोव्हेंबरची लिहिलेली आहे. जर पहाटे 4 वाजता ईसीजी काढला किंवा रात्री 1ला काढला तर तारीख 1 डिसेंबर यायला हवी होती आणि ते ऑटोमॅटिक होतं, ते कोणी सेट टाइम करायचा नसतो, पण एवढंच फक्त हाताने लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यात त्यांनी असं म्हटलं की या ईसीजी मध्ये मॅसिव्ह हार्ट अटॅक दिसतो. आता ईसीजी मध्ये जर मॅसिव्ह हार्ट अटॅक दिसतो तर कॉज ऑफ डेथ सर्टन आहे, मृत्यूचं कारण सुस्पष्ट आहे, मग पोस्टमॉर्टम कशासाठी केलं. तिथे ज्यांचा कोणाचा तो ईसीजी रिपोर्ट आहे ती व्यक्ती काही बेवारस रस्त्यावरती सापडलेली बॉडी नव्हती. तो एक जिवंत पेशंट, उरलेल्या 6 जो जज होता त्याला इतर 5 जजेसनी मिळून त्यांच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटलला नेलं. तर 5 जज 6व्या जजला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. ऍडमिट केल्यानंतर त्याचा तिथं ईसीजी त्यांच्या म्हणण्यानुसार काढला जातो, मृत्यूचं कारण स्पष्ट दिसतं आणि मग पोस्टमॉर्टम करायचं. पोस्टमॉर्टम होतं कॉज ऑफ डेथ शोधण्यासाठी. मग हा प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला लगेच त्याच पुढच्या पॅराग्राफमध्ये त्यांनीच असं दिलं की आम्ही तिथं बाहेर उभे होतो मेडिट्रेना हॉस्पिटलच्या बाहेर आणि आम्ही असं ठरवलं की आपण याचं पोस्टमॉर्टम करूया. आता भारतामध्ये पोस्टमॉर्टम्स अशी होतात का, त्याच्यासाठीची जी लीगल प्रोसिजर आहे, मेडिको लिगल केस फाईल व्हायला पाहिजे, इन्क्वेस्ट पंचनामा व्हायला पाहिजे, इन्क्वेस्ट पंचनामा झाल्यानंतर ती बॉडी हँडओव्हर केली पाहिजे. इन्क्वेस्ट पंचनामामध्ये सर्व इंजुरी मार्क्स, बर्थ मार्क्स हे सगळे त्या बॉडीवरचे लिहिले पाहिजे. आता यात आणखीन एक गोष्ट की पहाटे 4 वाजता जर त्यांना चेस्ट पेन झाली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ते 12 वाजता झोपले होते, कारण त्यांनी 11 ते 11:15 त्यांच्या पत्नीला फोन केला होता. ते 43 मिनिटं त्यांच्या पत्नीशी फोनवर बोलले होते. त्यानंतर ते झोपले. ते झोपल्यानंतर त्यांना 4 वाजता त्यांच्या म्हणण्यानुसार चेस्ट पेन व्हायला लागलं आणि तातडीने गाडी मागवली मित्राची आणि त्याच्यामध्ये त्यांना काढून हॉस्पिटलला नेलं. आता हॉस्पिटलला पहाटे 4 वाजता झोपेतून उठलेला मनुष्य हा जीन्स, शर्ट, बेल्ट, त्याचा शूज हे सगळं प्रॉपर घालून हॉस्पिटलला कसा गेला. म्हणजे हे बियॉन्ड कॉम्प्रिहेन्शन ज्याला म्हणतो आपण, याची कल्पना नाही करू शकत की चेस्ट पेन असणारा माणूस हा कपडे बदलेल का, ज्याला इतका त्रास होतोय.
तो त्याचा नाईट ड्रेस काढून पूर्ण रेग्युलर दिवसभरातले कपडे घालेल, शूज घालेल आणि मग त्यांना हॉस्पिटलला नेलं. त्याच्याबद्दलही म्हणजे यात काहीच त्यांना न्यायालयाला संशयास्पद वाटलं नाही, विशेषतः सरकारला पहिल्यांदा संशयास्पद वाटलं नाही. तिथून त्यांना मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये हलवलं. मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये ती एक वेगळाच भाग आहे की तिथं डेड ऑन अरायव्हल डिक्लेअर केलं. 6:15 सकाळी त्यांच्या मृत्यूची वेळ नोंदवली. 6:27 मेडिट्रिना हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केलं अशी नोंद आहे. आणि त्यानंतर मेडिट्रिना हॉस्पिटलचं बिल असं म्हणतं की त्यांच्यावरती न्यूरोसर्जरी झाली, न्यूट्रिशन कन्सल्टंट बोलवला गेला. आता मृतदेहावरती न्यूरोसर्जरी झाली का? मृतदेहाला उपचार म्हणून न्यूट्रिशन कन्सल्टंट त्या ठिकाणी बोलवला होता का? हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहतात. याला कुठेही उत्तर नाही आणि हे संशयास्पदही वाटत नाही राज्य सरकारला. आणि यानंतर बरं, त्या दिवशीच्या चर्चेमध्ये ते भाजपचे एक आमदार आलेले होते, ते म्हटले की ते बिल बनवणाऱ्या टायपिस्ट कडून झालेली चूक असेल. आता त्या बिलावरती न्यूरोसर्जरी कुठलीही स्पेलिंग मिस्टेक नसताना लिहिलेलं आहे. त्याच्या पुढे डॉक्टरचं नाव लिहिलेलं आहे, त्याच्या पुढे अमाऊंट लिहिलेली आहे. या बिलामधले जेवढे आयटम्स आहेत त्या सगळ्यामध्ये एकही स्पेलिंग मिस्टेक नाही. आता जिथं न्यूरोसर्जनचं नाव लिहिलं जातं तिथं न्यूरोसर्जरी ही चुकीची टाईप केली असं कोणी म्हटलेलं पटू शकत नाही. आणि जे अनुराधा बियाणींनी सांगितलं होतं की त्याच्या डोक्याला पाठीमागून काहीतरी जखम होती, पाठीमागून कॉलरवरती आणि पुढे लेफ्ट साईडला शोल्डरपासून कमरेपर्यंत हे रक्तामध्ये माखलेला शर्ट होता, सोक्ड इन ब्लड असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्या स्वतः डॉक्टर आहेत. आणि असं सगळं सांगितलेलं. तर ती न्यूरोसर्जरी जी काय केली, ती डोक्याला जी काही जखम झालेली होती त्यावरती टाके घालण्यात आले होते का, ते सगळं समजा असेल तर ते इन्क्वेस्ट पंचनामामध्ये त्याची नोंद का नाही? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या बॉडी इंजुरीजचा मार्क का नाही? इन्क्वेस्ट पंचनामा हा CRPC 174 प्रमाणे नोंदवलेला आहे, पण 174च्या ज्या म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे रिक्वायरमेंट्स आहेत त्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला सांगितलंच गेलं नाही. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटच्या प्रेझेन्समध्ये इन्क्वेस्ट पंचनामा झालाच नाही. आणि सगळ्यात गंमत म्हणजे मी या स्टोरीचं ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं होतं आणि मी दांडे हॉस्पिटलला हे पहिल्यांदा काहीतरी एंड ऑफ जानेवारी असा 2016ला गेलेलो होतो, 15ला. आणि 2 फेब्रुवारी 2016ला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला इन्क्वेस्ट पंचनामाची माहिती कळवली गेली. आता 1 डिसेंबर 2014ला झालेला मृत्यू 2 फेब्रुवारी 2016ला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला कळवलं गेलं. यात संशयास्पद नाहीये. अचानक ते अलर्ट झाले की अरे हे आपण केलेलं नाहीये. आणि मग त्या इन्क्वेस्टच्या ऑथेंटिसिटी क्रिएट व्हावी म्हणून 1.5 वर्षानंतर त्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला कळवलं गेलं लेखी की असा इन्क्वेस्ट पंचनामा अशा व्यक्तीचा अमुक ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये झालेला होता. तर याच्यातही सरकारला काही संशयास्पद वाटत नाही, न्यायालयालाही काही संशयास्पद वाटलं नाही. याच्यानंतर आणि संपूर्ण निकालपत्रामध्ये याचा कुठेही उल्लेख सुद्धा नाही. या सगळ्या इन्क्वेस्ट पंचनामाच्या ऍब्सेन्सचा किंवा सस्पिशियस असण्याचा किंवा इन्क्वेस्ट पंचनामाची इन्फॉर्मेशन इतक्या उशिरा कळवण्याचा निकालपत्रामध्ये त्यांनी दखल सुद्धा घेतलेली नाही. त्यानंतर प्रशांत राठी हे जे डॉक्टर आहेत, म्हणजे हा तर इतका खरं म्हटलं तर संशयास्पदच हा सगळा सिक्वेन्स आहे की न्यायमूर्ती लोया यांना ऍडमिट केलंय, न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू झाला, न्यायमूर्ती लोया यांना पोस्टमॉर्टमला नेत आहेत किंवा त्यांचं पोस्टमॉर्टम पूर्ण झालं, हे कुटुंबियांपैकी कोणालाही रात्रभर कळवलं नाही. हे यांना हंसराज बाहेतींना लातूरमध्ये कळवलं गेलं. हंसराज बाहेतींनी ईश्वर बाहेतींना कळवलं की असं न्यायमूर्ती लोयांचं झालेलं आहे.
ईश्वर बाहेतींनी रुक्मेश जखोटिया म्हणून औरंगाबादमध्ये एक आहेत त्यांना कळवलं. त्या जखोटियांचे पुन्हा म्हणजे असं म्हटलं गेलं की त्यांचा संघाचा काही संबंध नाही, त्यांचे सख्खे भाऊ संघाशी संबंधित आहेत. रुक्मेश जखोटियांना कळवलं गेलं. रुक्मेश जखोटियांनी त्यांचा भाचा प्रदीप राठी, डॉक्टर प्रदीप राठी यांना नागपूरमध्ये कळवलं की असं असं झालेलं आहे आणि तू त्या ठिकाणी जा आणि काय लागेल ती मदत कर. आणि मग प्रदीप राठी त्या ठिकाणी गेले. त्यांनी लोयांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकदाही बघितलेलं नव्हतं. त्यामुळे लोयांचं आयडेंटिफिकेशन प्रदीप राठींनी केलं याच्यावरती कोणी विश्वासच ठेवू शकत नाही, कारण राठींनी स्वतः सुप्रीम कोर्टाला लिहून दिलं की मी त्याआधी त्यांना कधी भेटलेलो नव्हतो. आणि त्यांना तिथं कागद दिले गेले, त्या कागदांवरती त्यांनी सही केली. आता हे जर नातेवाईक नाही आहेत तर पोस्टमॉर्टम नंतर बॉडी स्वीकारताना मयताचा चुलत भाऊ असं म्हणून त्यांनी सही का केली, आणि का केली तर त्यांची क्रॉस एक्झामिनेशन व्हायला हवी. पण याच्यावरती काहीही कोणाचंही भाष्य नाही. या व्यक्तीचा संपूर्ण या प्रकरणामधला प्रवेश हा इतका संशयास्पद आणि शंका घेण्यासारखा आहे, जो म्हणजे विच इज एलिजिबल फॉर क्रॉस व्हेरिफिकेशन अँड एक्झामिनेशन. पण त्याची कुठलीही दखल नाही, त्याची कोणतीही वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने केलं नाही. दुष्यंत दवेंनी सुप्रीम कोर्टाला 11 जणांची यादी दिली होती माझ्या नावासकट, आणि निरंजन टकले, डॉक्टर प्रदीप राठी हे 4 न्यायमूर्ती, 4 नातेवाईक, संजय बर्वे, अशी एक 10-11 जणांची यादी त्यांनी दिलेली होती. आणि यांच्या क्रॉस एक्झामिनेशनची आम्हाला परवानगी मिळावी अशी त्यांनी त्याच्यामध्ये मागणी केलेली होती. दरवेळेला न्यायमूर्ती असंच म्हणत राहिले की याबद्दल आपण नंतर ठरवूया, याबद्दल आपण नंतर चर्चा करूया, आणि हे आर्ग्युमेंट याबद्दलचं नंतर होऊ द्या. पण ते कधीही झालं नाही, ते कधीही झालं नाही. आणि म्हणजे होऊ दिलं नाही, परवानगीच दिली नाही. आणि क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे एकीकडे त्या 11 जणांपैकी 4 जणांचं म्हणणं हे तुम्ही विटनेस स्टेटमेंट म्हणून स्वीकारता, त्या 4 न्यायमूर्तींच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवून. आणि ही जी अनऑफिशियल इन्क्वायरी हा शब्द त्यांनी पहिल्यांदा वापरला होता महाराष्ट्र सरकारने, नंतर त्याला डिस्क्रीट इन्क्वायरी असा शब्द वापरला. तर कारण अनऑफिशियल या शब्दावरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं, मग डिस्क्रीट इन्क्वायरी हा शब्द वापरला. आणि मग या डिस्क्रीट इन्क्वायरी आणि 4 जणांचं म्हणणं यावरती विसंबून राहून जर का तुम्ही एखादी याचिका नाकारता आहात तर याचा अर्थ तुम्ही त्याला विटनेस स्टेटमेंटची व्हॅल्यू देताय. आणि त्याला जर तुम्ही विटनेस स्टेटमेंटची व्हॅल्यू देताय तर विटनेसला क्रॉस एक्झामिनेशन करण्याचा जो नैसर्गिक अधिकार आहे तो मात्र नाकारला संपूर्ण याचा. आणि म्हणून मी म्हटलं की ही संपूर्ण याचिका फेटाळणं हे जरी काही जणांना मला सुद्धा सांगितलं की हा पराभव आहे, माझ्या दृष्टीने तो नाही आहे. कारण की या सगळ्या ज्या लेजिटिमेट गोष्टी आहेत, ज्या चॅलेंज करण्यासारख्या गोष्टी आहेत, या इंटॅक्ट आहेत. याच्यापैकी एकाही गोष्टीवरती सर्वोच्च न्यायालयाच्या एकाही न्यायाधीशांनी हरकत नोंदवलेली नाही, ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, त्याला खोटं म्हटलेलं नाही. याच्यानंतर आता हे मेडिट्रिनाचं बिल आणि हा सगळा झाला. ही जी डिस्क्रीट इन्क्वायरी म्हणजे पहिल्यांदा त्याबद्दल मी ताबडतोबच लिहिलेलं होतं की अनऑफिशियल इन्क्वायरी म्हणजे काय, अनऑफिशियल मेथड्स वापरले आहेत का त्याच्यामध्ये. मग अनऑफिशियल कसं, सरकार ज्याचं कामच कर्तव्यच ऑफिशियल गोष्टी करण्याचं आहे ते अनऑफिशियल इन्क्वायरी केलं असं म्हणतं. आणि याच्यातला विशेष सगळ्यात मेन भाग हा आहे की 20-21 नोव्हेंबरला ही स्टोरीचे 2 भाग पहिले आले. 21ला संध्याकाळी त्याचे व्हिडिओज रिलीज केले गेले, जे 18 मिनिटाचे साधारण व्हिडिओ रिलीज झाले. एकूण रेकॉर्डिंग जे माझ्याकडे मी केलेलं होतं ते 3 तास 48 मिनिटाचं 228 मिनिटाचं आहे. त्यातल्याही बऱ्याच गोष्टी अजून आणायच्या आहेत, यायच्या आहेत, त्या येतीलही. तर 22 तारखेला म्हणजे 21ला संध्याकाळी व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर 22 तारखेला डॉक्टर प्रदीप राठींनी असं स्टेटमेंट दिलं की मी तिकडे गेलो होतो, मी ते आयडेंटिफाय केलं, हे सगळं झालं वगैरे वगैरे. हे डॉक्टर राठींचं 22 तारखेचं स्टेटमेंट. ही जी सो कॉल्ड डिस्क्रीट इन्क्वायरी आहे हिची ऑर्डर 23 नोव्हेंबरची, म्हणजे डिस्क्रीट इन्क्वायरी सुरू करण्याच्या 1 दिवस आधीच राठींचं स्टेटमेंट यांना मिळालं.
23 तारखेला ही डिस्क्रीट इन्क्वायरी सुरू केली सीआयडी तर्फे, म्हणजे स्टेट इंटेलिजन्स तर्फे, आणि 24 तारखेला ती पूर्ण झाली. म्हणजे हे 4 न्यायमूर्ती 3 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, 4 नातेवाईक 3 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, चौकशी अधिकारी एका 7व्या वेगळ्याच जिल्ह्यामध्ये, या 7 जिल्ह्यांमधलं सगळं कामकाज 24 तासात पूर्ण झालं. आणि सगळी स्टेटमेंट्स, म्हणजे सगळी पत्र, मी त्याला स्टेटमेंट पण नाही, त्याला से म्हणेन, की हे ज्या प्रत्येकाचा से हा संजय बर्वेंना ऍड्रेस केलेली पत्र, म्हणजे ती न्यायमूर्तींना पण नाही, ती संजय बर्वेंना ऍड्रेस केलेली पत्र ही 24 तारखेला मिळाली. आणि 24 तारखेला तो क्लोजर रिपोर्ट सारखा तो एक रिपोर्ट पण त्यांच्याकडून तयार झाला की यात संशयास्पद काय नाही. आणि हेच असंच्या असं या 7 जणांचं, या 9 जणांचं, 4 नातेवाईक, 4 जजेस आणि एक संजय बर्वे, या 9 जणांचं पुन्हा से ही सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच्या वतीनं सादर झाली. त्यातही पहिल्या दिवसापासून हे मागणी केली गेली की ऍफिडेव्हिट द्या, प्रतिज्ञापत्र द्या. रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या तुम्हाला जे काही सुप्रीम कोर्टात मांडायचं आहे ते प्रतिज्ञापत्रावर मांडावं लागतं. त्यातला दुसरा भाग हा आहे की प्रतिज्ञापत्र म्हणजे तुम्ही यू आर सबमिटिंग ऑन ओथ. हे एक नुसतं पत्र आहे, या पत्राला काहीच त्या अर्थाने व्हॅल्यू नाही. आणि तुम्ही हे बरं 4 न्यायमूर्तींना माहीत नाही का की सर्वोच्च न्यायालयामध्ये कशा पद्धतीने स्टेटमेंट द्यावं लागतं? हे महाराष्ट्राच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या कमिशनरला माहीत नाही, हे महाराष्ट्राच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याला माहीत नाही, जो स्वतः वकील आहे. पण ह्या सगळ्यांनी फक्त स्टेटमेंट म्हणजे से हा पत्रांच्या स्वरूपामध्ये सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. यांची प्रतिज्ञापत्र घ्या अशी वारंवार मागणी केली. प्रत्येक सुनावणीमध्ये याच्याबद्दलची मागणी केली गेली. पण याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने कधीही असं नाही म्हटलं की तुम्ही तुमची प्रतिज्ञापत्र सादर करा. आणि पहिल्यांदा म्हणजे निकाल लागल्यानंतर जे झालं म्हटलं त्यांनी की हे सगळं कसं स्कॅन्डलस आहे आणि क्रिमिनल कंटेम्प्ट आहे वगैरे वगैरे. यातलं म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की एखादी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करून घ्यायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला. कितीतरी याचिका सर्वोच्च न्यायालय दाखल करून घेत नाही. विशेषतः ज्या विषयांबद्दलच्या याचिका या खालच्या कोर्टांमध्ये, हायकोर्टमध्ये या दाखल झालेल्या आहेत, त्याच्या तारखा पडलेल्या आहेत, त्याच्याबद्दलच्या नोटिसेस बजावून सरकारचं म्हणणं काय आहे हे मागितलं गेलेलं आहे. त्यावेळेला न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की तुम्ही खालच्या कोर्टात जा, तिथं न्याय जर नाही मिळाला तर तुम्ही वरच्या कोर्टात जा. आता इथं याचिकाकर्त्यांबद्दलचा सुद्धा विषय कसा आहे की बंधुराज लोणे यांनी जी याचिका दाखल केली त्यात त्यांचे जे वकील आहेत पल्लव सिसोदिया, हे पल्लव सिसोदिया सोहराबुद्दीन एन्काउंटरच्याच केसमध्ये अमित शहांचेच वकील होते आणि तेच बंधुराज लोणेंचे वकील जनहित याचिकेमध्ये. आता हे सुद्धा संशयास्पद नाहीये का? म्हणजे बंधुराज लोणेंबरोबर मी चांगलं त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि ते पत्रकार होते. आत्ता पत्रकारिता बंद झाल्यानंतर आत्तापर्यंत ते काय व्यवसाय करतायत याची काही माहिती नाही किंवा नोकरी कुठे करतात याचीही माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयात एक SLP तयार करायची असेल तर 50,000 रुपये लागतात. ज्या वकिलांना अमित शहांनी हायर केलं होतं त्यांच्या केससाठी त्या वकिलांनी किती अमित शहांकडून फी घेतली असेल याची मला कल्पना पण करवता येत नाही. त्याच वकिलांना बंधुराज लोणेंनी हायर केलं, त्यांच्यासोबत 2 असिस्टंट लॉयर्स सुद्धा हायर केले आणि या 3 जणांचं पॅनल लोणेंतर्फे न्यायालयात हजर झालं. त्यांनी दुसऱ्याच सुनावणीला, पल्लव सिसोदियांनी दुसऱ्याच सुनावणीला न्यायाधीशांना, बेंचला लेखी सबमिशन दिलं की हे पिटिशन डिसमिस करा, ही पिटिशन डिसमिस करा, असं लेखी सबमिशन दिलं. दुसरे याचिकाकर्ते जे होते तहसीन पुनावाला यांनी पहिल्यांदा दुष्यंत दवेंकडेच गेले होते की अशी अशी याचिका दाखल करायची. त्याला दुष्यंत दवेंनी सांगितलं की या पिटिशन्स, या विषयाच्या पिटिशन्स हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत, त्यामुळे तू अशी पिटिशन दाखल करू नकोस, कारण मग त्यांच्या सुनावणीवरती प्रॉब्लेम येईल, त्या सुनावण्या थांबून जातील. सर्वोच्च न्यायालय हेच मॅटर ऐकते आहे तर हायकोर्ट तो विषय घेणार नाही. त्यांनी ते नाही ऐकलं आणि त्यांनी याचिका दाखल केली. तहसीन पुनावाला
हा रॉबर्ट वड्राच्या बहिणीचा नवरा आहे. आता तो टेक्निकली काँग्रेस पक्षाचा सदस्य नाही, तो रॉबर्ट वड्राच्या बहिणीचा नवरा आहे, मोनिका वड्रा. आणि तरी सुद्धा त्याने ती याचिका तिथं दाखल केली. आता याचा दुसरा अर्थ असा निघू शकतो की हायकोर्टामध्ये सुनावण्या होऊ नयेत आणि हे सर्वोच्च न्यायालयात व्हावं आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा आत्तापर्यंतचा प्रेसिडेंट मोडून खालच्या कोर्टांमधल्या सर्व पिटिशन्स, म्हणजे या 2 पिटिशन दाखल करून घेतल्या. मुंबई आणि नागपूर हायकोर्टामध्ये ज्या पिटिशन्स 3 दाखल झालेल्या होत्या त्या 3ही पिटिशन्स सर्वोच्च न्यायालयामध्ये ट्रान्सफर करून घेतल्या. म्हणजे तुम्ही 2 पिटिशन्स दाखल करून घेता, तुम्ही 3 पिटिशन्स ट्रान्सफर करून घेता, नंतर तुम्ही 3 इंटरव्हेन्शन्स दाखल करून घेता, ज्या बॉम्बे लॉयर्स असोसिएशन, ऍडमिरल रामदास आणि प्रशांत भूषण यांनी जी तिसरी केली ती, अशा 8 पिटिशन्स तुम्ही दाखल करून घेता. त्याच्यावरती 2 महिने विदाऊट ॲफिडेव्हिट्स सुनावणी घेतली जाते. त्या सुनावणी दरम्यान ही केस अत्यंत गंभीर आहे असं म्हटलं जातं. त्या सुनावणी दरम्यान पिटिशनर्सच्या बोनाफाईडबद्दल आम्ही कुठलीही शंका घेत नाही असं म्हटलं जातं आणि नंतर पिटिशनर्सच्याच बोनाफाईडबद्दल शंका घेऊन ती पिटिशन फेटाळून दिली जाते. तर हा अख्खा सिक्वेन्सच त्यामुळे पूर्णपणे संशयास्पद आहे. ही जी डिस्क्रीट इन्क्वायरी सरकारने सुरू केली होती, ही डिस्क्रीट इन्क्वायरीला कायद्याचा कुठला आधार होता? म्हणजे उद्या या डिस्क्रीट इन्क्वायरीचा रिपोर्ट जर कोर्टामध्ये सादर करायचा आणि समजा आपण असं समजू की अगदी जस्ट ज्युडिशियरी आहे, तर ती म्हणेल की कुठल्या कायद्याच्या आधारावरती तुम्ही हे केलं, आणि नाही केलं, तुम्ही सरकारच्या अधिकारात असं समजून जर केलं तर त्याला सबस्टॅन्शिएट करणारा कुठला कायदा अस्तित्वात आहे का अशा कुठल्या डिस्क्रीट इन्क्वायरीचा? तर तोही नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारची लिगल सँटिटी नाही या सगळ्याच डिस्क्रीट इन्क्वायरी किंवा अनऑफिशियल इन्क्वायरी या प्रकरणाला. आणि ते दाखल केलं गेलं, त्यावर सुनावण्या झाल्या, त्यानंतर त्याचा जो काय आहे तो त्यांनी निकाल त्याच्यावरती दिला. इंडियन एक्सप्रेसच्या स्टोरीमध्ये पुढे असं त्यांनी म्हटलेलं होतं त्या रक्ताच्या डागांबद्दल की म्हणजे आधी सांगितलं की अमुक अमुक न्यायमूर्तींनी सांगितलं की अमुक अमुक व्यक्ती आणि अमुक अमुक बिल्ला नंबर असलेला पोलीस कॉन्स्टेबल हा त्यांच्यासोबत पाठीमागेच गाडीत पाठवला होता, पण त्यांच्या गाडीला नांदेडजवळ कुठेतरी अपघात झाला म्हणून ते वेळेत तिथं पोहोचू शकले नाही गातेगावला. आता म्हणजे असेल एखाद्याची स्मरणशक्ती इतकी अचाट तर माझं काही म्हणणं नाही, पण एखाद्या न्यायमूर्तीला कुठल्या बिल्ल्या नंबरचा कॉन्स्टेबल गेला हे 3 वर्षानंतर आठवतं आणि तो बिल्ला नंबर सगळं त्याचं संपूर्ण नाव सांगतो की अमुक अमुक नावाचा अमुक अमुक बिल्ला नंबर असलेला कॉन्स्टेबल अमुक अमुक गाडीनी आम्ही सोबत पाठवला होता डेड बॉडीच्या बरोबर, जो नंतर कधीच प्रत्यक्ष गातेगावपर्यंत पोहोचला नाही. नंतर त्या स्टोरीच्या नुसार पोस्टमार्टम नंतर जे स्टिचेस बॉडीला पडलेले आहेत त्या स्टिचेस मधून बाहेर आलेलं रक्त हे कदाचित त्या शर्टला लागलं असावं. आता असं लिहिणं, विशेषतः एखाद्या पत्रकाराने लिहिणं, कारण ते कोणाची कोट नाहीये, ते त्यांनी लिहिलेलं आहे, हा वाचकांच्या इंटेलिजन्सचा सर्वात मोठा इन्सल्ट आहे. म्हणजे इतकं तुम्ही नाईव्ह लोकांना समजता का वाचकांना? पोस्टमॉर्टमच्या आधी शरीरावरचे सगळे कपडे काढून घेतले जातात, त्यांना टॅग केलं जातं, त्यांना लिस्ट केलं जातं, ते एका बॅगमध्ये सील केलं जातं. बॉडी ही पोस्टमॉर्टम नंतर रॅप केली जाते, ती एका बॉडी बॅगमध्ये ठेवली जाते आणि सील केलेली कपड्यांची आणि पर्सनल बिलॉंगिंगची जी बॅग आहे ती सेपरेटली फॅमिलीला हँडओव्हर करून त्यांच्या सह्या हे 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 मिळालं वगैरे असं सगळं केलं जातं. आता या केसमध्ये बॉडी बॅगमध्ये असलेल्या लोयांच्या मृतदेहावरून मधून निघालेलं रक्त हे सेपरेट ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सील केलेल्या
शर्टला लागलं, याच्यावरती कोण विश्वास ठेवेल? आणि याच्यात काहीही संशयास्पद वाटत नाही सरकारला. म्हणजे यापुढे अशाच गोष्टी घडल्या तर त्याही जे वादातीत समजल्या जातील, त्या संशयाच्या पलीकडे समजल्या जाणार आहेत. पण हे असं म्हटलं गेलं, पर्सनल बिलॉंगिंग्स, जसं आधी म्हटलं की या लिस्ट करून सील करून हँडओव्हर करायला पाहिजे. मृतदेहाच्या मानेखालती त्यांचा चष्मा अडकलेला, त्यांचे मोबाईल फोन हे 3 दिवसानंतर बाहेतींनी फॅमिलीला हँडओव्हर केले, जे ऍक्च्युअली पोलिसांनी त्या पर्सनल बिलॉंगिंग्स मध्ये ठेवायला हवे होते, किंवा फॅमिलीला लेखी देऊन इन्व्हेस्टिगेशनसाठी हे आम्ही आमच्याकडे ठेवतो आहोत असं म्हणायला हवं होतं. पण इन्व्हेस्टिगेशनसाठी स्वतःकडे ठेवले नाहीत. ते ॲज गुड ॲज न्यू फोन, सर्व कॉल रेकॉर्ड, SMS सर्व डिलीट करून ब्रँड न्यू फोन असल्यासारखे ते फोन कुटुंबियांना हँडओव्हर केले गेले. आणि यातही काही संशयास्पद नाही. म्हणजे खरं तर ती केस काही त्या दिवशी 1 डिसेंबरला सकाळी क्लोज झाली होती का? नाही. वास्तविक पत्र देऊन इन्व्हेस्टिगेशनसाठी हे आमच्याकडे आम्ही ठेवतो आहोत असं म्हणायला हवं होतं. ते न म्हणता, इन्व्हेस्टिगेशन न होता, ते सुरूच न होता, ते क्लोज होण्याचा तर विषयच येत नाही. ते फोन 3 दिवसानंतर कोणीतरी XYZ माणूस कुटुंबांना परत करतो. पण यातही कोणाला काही संशयास्पद वाटलं नाही. या सगळ्या दरम्यान म्हणजे रवी भवनवरून कोण घेऊन गेलं, दांडे हॉस्पिटलला कोण होतं, मेडिट्रिनाला कोण होतं, GMCला कोण आलं, या प्रत्येक ठिकाणी पोलीस होते. दांडेला होते, मेडिट्रिनाला होते, GMCला होते. त्या कॉन्स्टेबल पंकजचा बिल्ला नंबर 6238 हे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरतीच लिहिलेलं आहे. आणि इतर जेवढ्या नोंदी आहेत त्या सगळ्या ठिकाणी ते त्याचं नाव आणि बिल्ला नंबर लिहिलेला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये कुठेही गवई, शुक्रे, बर्डे हे त्या ठिकाणी उपस्थित होते असा उल्लेख नाही. गवईंनी तर इतकंही सांगितलं होतं की मोहित शहा सुद्धा सकाळी 7:30ला तिथं पोहोचले, पण त्याचीही पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये कुठेही नोंद नाही. या 3-4 जजेसची, महाराष्ट्राच्या चीफ जस्टिसची बॉम्बे हायकोर्टच्या, तो तिथं आला होता, तिथून ते तिकडे GMCला आले, याची उल्लेखच नाहीत कुठे. आणि मग हे जे म्हणतायत की आम्ही तिथं होतो, यावर कसा विश्वास ठेवता येऊ शकतो? पोलीस रेकॉर्ड सांगतं की ते तिथे नव्हते, कारण असते तर त्याची नोंद असती, आणि ती नोंद नाहीये म्हणून आम्ही असं म्हणतो की ते तिथे नव्हतेच. पण मग यातही न्यायालयाला आणि सरकारला काही संशयास्पद वाटत नाही. पण याची सुद्धा कुठेही ऑर्डरमध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या कुठेही उल्लेख नाही, याची कुठेही दखल घेतलेली नाही. नंतरच्या भागांमध्ये म्हणजे न्यायालयाने सुनावणी दरम्यान सर्वात पहिल्यांदा सरकारला काय सांगितलं? सरकारकडे त्यांनी मेडिकल रिपोर्ट्स सबमिट करा अशी मागणी केली. मेडिकल रिपोर्ट्स मागितल्यानंतर सरकारने काय दिलं? सरकारने पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट दिला, 4 जजेसची स्टेटमेंट आणि 4 नातेवाईकांची स्टेटमेंट, जी मागितलीच नव्हती ती त्यांनी सादर केली. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणजे मेडिकल रिपोर्ट होतो का? तर नाही. तुम्ही जो ECG रिपोर्ट वर्तमानपत्रात छापून आणला, तो सुनावणीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत वारंवार मागणी करून सुद्धा ECG रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयात सादर केला नाही. हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट, फॉरेन्सिकसाठी रेकमेंड करणारा जो रिपोर्ट असतो, जो PM करणारा डॉक्टरच लिहितो, तो पोस्टमॉर्टम, तो रिकमेंडेशन रिपोर्ट, फॉरेन्सिक रिपोर्ट, व्हिसेरा रिपोर्ट, हे 5ही रिपोर्ट माझ्या स्टोरीबरोबर सबमिट झाले. आणि तसेच ते याचिकाकर्त्यांनी इंटरव्हिनर्स तर्फे हे न्यायालयामध्ये सबमिट झाले. राज्य सरकारने पोस्टमॉर्टमच्या व्यतिरिक्त कुठलाही रिपोर्ट सादर केला नाही. जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट, आणि त्यातही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट कॉज ऑफ डेथ म्हणतो कॉरोनरी आर्टरी इन्सफिशियन्सी, म्हणजे ॲज गुड ॲज कार्डियाक अरेस्ट. तो हेही म्हणतो की सर्व ऑर्गन्स
हे कंजेस्टेड आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट असं म्हणतो की सर्व फॉरेन्सिकचा रेकमेंडेशन रिपोर्ट असं म्हणतो की सर्व ऑर्गन्स कंजेस्टेड आहेत, इन्क्लुडिंग ड्युरा, म्हणजे जो आपल्या मेंदूवरचा लेअर आहे तो सुद्धा कंजेस्टेड आहे. त्याच्यावरती एम्सच्या डॉक्टरांचं आणि जे जगप्रसिद्ध कौल म्हणून कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांचंही असं म्हणणं की हे फक्त पॉयझनिंग मध्ये होतं. सर्व ऑर्गन्स कंजेस्ट होणं हे फक्त पॉयझनिंग मध्ये होतं. हार्ट अटॅकच्या मध्ये फक्त आर्टरीज ब्लॉक्ड असतात. इथं ड्युरापर्यंत सगळं कंजेस्टेड आहे. ड्युरा कंजेस्टेड आहे, लिव्हर कंजेस्टेड आहे, किडनी कंजेस्टेड आहे. हे सगळं कंजेशन होण्याचं काहीच कारण नाही आणि म्हणून हे पॉयझनिंग आहे. आणि ड्युरासाठी त्यांनी असं म्हटलं असॉल्ट ऑन ब्रेन, फिजिकल असॉल्ट ऑन ब्रेन. म्हणजे अनुराधा बियानी ज्या सांगत होत्या की यांच्या डोक्याला जखम होती, मेडिट्रेनाचं बिल जे सांगतं की त्यांच्यावरती न्यूरोसर्जरी केली, आणि एक्सपर्टचं जे ओपिनियन आहे ते एकमेकाला सबस्टॅन्शिएट करणारं, कोरॅबोरेट करणारं अशा प्रकारचं आहे की काही ना काहीतरी हेड इंजुरी होती. आता हे सर्व नाकारलं जातं. म्हणजे या केसमध्ये आर्ग्युमेंट करत असताना मुकुल रोहतगी असं म्हणाले एका वाक्यात, म्हणजे मला आश्चर्य वाटतं, आम्ही तिथं हजरही होतो, एका वाक्यात एका श्वासात असं कोणी कसं म्हणू शकतं की जजेस काय म्हणतात हेच फक्त रिलेव्हंट आहे. जजेसचं असं म्हणणं आहे की हा नैसर्गिक मृत्यू आहे, अर्थात ते काही डॉक्टर नाहीत. हे एक्झॅक्टली इन व्हर्बॅटिम असं वाक्य मुकुल रोहतगी बोलले की न्यायमूर्तींचं असं म्हणणं आहे की हा नैसर्गिक मृत्यू आहे पण ते काही डॉक्टर्स नाही. अरे मग डॉक्टर्स काय म्हणतात हे ऐकताय का कोणी? तर डॉक्टर्स काय म्हणतायत याच्यावरती काहीही पुढे त्याची दखल नाही, व्हॅल्यू नाही, काहीच नाही. पण एक शियर इम्प्युनिटीनी ही सगळी आर्ग्युमेंट्स त्यावेळेला होत होती. म्हणजे काही वेळेला तर ते नळावर भांडल्यासारखं भांडण होत होतं. ही पहिली केस कदाचित असेल अशी की ज्यामध्ये या देशातले दोन सर्वात महागडे वकील हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी हे महाराष्ट्र सरकारने हायर केले सुनावणी चौकशी होऊ नये याच्यासाठी. त्यातल्या पहिल्या सुनावणीला हरीश साळवेंना लंडनहून दिल्लीला चार्टर्ड फ्लाईटनी आणलं गेलं, रिलायन्सच्या चार्टर्ड फ्लाईटनी. आणि त्याचं निमित्त असं सांगितलं गेलं होतं की पद्मावतीची च्या केससाठी, म्हणजे त्यांचं काय ते मोशन 18 काहीतरी आहे, 18चं फिल्म डिस्ट्रीब्युशन, त्यांच्या पद्मावती पिक्चरच्या सुनावणीसाठी म्हणून त्यांना रिलायन्सच्या चार्टर फ्लाईटने ते दिल्लीला आले. प्रत्यक्षात पद्मावतीची कुठलीच सुनावणी त्या दिवशी नव्हती, झाली नाही. आणि साळवे या सुनावणीला हजर राहिले, लोयांच्या सुनावणीला. आणि त्याला सुद्धा हरकत घेतली गेली दुष्यंत नवीनकडून, कारण हरीश साळवे हे त्यात आणखीन गंमत आहे की हरीश साळवे हे सोहराबुद्दीन एन्काउंटर केसमध्ये एकदा रबाबुद्दीन अन्सारीचे वकील होते, सोहराबुद्दीनच्या भावाचे, आणि एकदा अमित शहाचे वकील होते. आणि आता ते महाराष्ट्र सरकारचे वकील म्हणून त्या केसमध्ये हजर राहणार होते. तर म्हणून त्याच्यावरती हरकत घेतली गेली, त्यावरून त्यांच्यात बरीच वादावादी झाली, भांडण झालं वगैरे वगैरे. पण हा वकिलांच्या बद्दलचा त्याच्यामधला हा विषय झालेला होता. आता याच्यातली जी अगदी साधे जे प्रश्न आहेत की लोया आणि मोडक, आता या तिघांमध्ये लोया हे सिनियर जज, कुलकर्णी हे त्यावेळेला रजिस्ट्रार होते मुंबई हायकोर्टाला, आणि मोडक हे सेशन कोर्ट जज. तर हे तिघ जण एकाच रूममध्ये राहिले, एकाच सूटमध्ये राहिले असं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं. आणि यांच्यामध्ये म्हणजे ज्युडिशियरीमध्ये प्रोटोकॉल हा इतका काटेकोर पाळतात की सीबीआय स्पेशल कोर्टचा जज, ज्याला स्वतःची सिक्युरिटी आहे, हा या दोघांबरोबर ज्युनियर जजेसच्या बरोबर हे राहिले. आणि अशा ठिकाणी राहिले जिथं रूम त्यांच्या नावावर नव्हती, ज्युनियर जजच्या नावावरती.
म्हणजे लोया आणि मोडक यांच्या नावावर रूम नसेल, त्यांच्या नावाची एंट्री का नाही रवी भवन? त्याच्यानंतर आणि विशेषतः त्यावेळेला 19 रूम आणि सूट्स हे व्हेकंट होते त्या दिवशी रवी भवनमध्ये. त्यांना दर रात्री काहीतरी त्रास झाला आणि लर्नेड जजेसला हे माहिती असायला हवं की इथं अँब्युलन्स डिप्लॉइड आहे. तर रिसेप्शनला इन्फॉर्मेशन देण्याऐवजी बाहेरून गाड्या बोलवून बाहेरच्या बाहेर घेऊन गेले आणि रिसेप्शनला आजतागायत माहिती नाही की या ठिकाणी असा कुठल्या जजला हार्ट अटॅक आला होता आणि त्यांना चेस्ट पेन झाले होते आणि इथून अचानक 4 गाड्या आल्या आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. हे रिसेप्शनला आजतागायत माहित नाही. आणि साहजिक आहे त्यांना माहिती नसतं, कारण दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं असेल तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाही 4 गाड्या आलेल्या. त्यामुळे ते जे आहे ते स्वाभाविक आहे, ते साहजिक आहे. आता हा तर वेगळा भाग आहे पुन्हा तो की बरं रिपिटेशन येते अर्थात की ऑर्थोपेडिकला न्यायचं, ऑर्थोपेडिक मधून कार्डियकला न्यायचं, कार्डियक मध्ये न्यूरो सर्जरी करायची. हे इतकं विचित्र आणि मनाला न पटणार आहे. या सगळ्या ठिकाणी म्हणजे बरोबरचे जज तर त्यांच्याच सोबत त्याच महालक्ष्मीला बाजूला असलेल्या रेसकोर्सच्या बाजूला असलेल्या पीडब्ल्यूडीच्या जजेस क्वार्टर्समध्ये राहत होते. त्यांना बिल्डिंग नंबर वगैरे सगळं माहिती होतं. दांडेमधली एंट्री लोयांची ही ब्रिजमोहन लोया या नावाने आहे. ब्रिजमोहन लोया गव्हर्नमेंट क्वार्टर्स, महालक्ष्मी, मुंबई. मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये ब्रिजमोहन लोया गव्हर्नमेंट क्वार्टर्स, महालक्ष्मी, मुंबई अशीच एंट्री याच्यामध्ये जीएमसी मध्ये. आता बरोबर असलेल्या इतक्या साऱ्या जजेसनी हा आणलेला माणूस जज आहे हे सांगितलं नाही. जज लोया अशी नोंद का नाही? बरोबर काम करणाऱ्या कलिग्सना यांचं नाव ब्रिजमोहन नाही ब्रिज गोपाल आहे हे माहित नाही. आणि विशेषतः मुंबई हायकोर्टाच्या रजिस्ट्रारला माहित नाही की आपल्या सीबीआय स्पेशल कोर्टच्या जजचं नाव काय. कारण रजिस्ट्रार ऑर्डर काढतो ना, चीफ जस्टिस सही करतो, रजिस्ट्रार ऑर्डर इश्यू करतो की तुमची नेमणूक अमुक अमुक कोर्टावरती केलेली आहे. रजिस्ट्रारला माहित नाही की यांचं नाव काय आणि शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणार आहे त्या क्वार्टर्स मधले. आणि हे सगळं शेजारच्या म्हणजे मुंबईमधला पत्ता लिहिलेला असताना हे 6 लर्नेड जजेस डेड बॉडी लातूरला पाठवायचं ठरवतात. व्हेअर ॲज फर्स्ट फॅमिली मुंबईत आहे हे सर्वांना माहिती आहे. फर्स्ट फॅमिली मुंबईत आहे हे सर्वांना माहीत असताना डेड बॉडी लातूरला पाठवायची असं ठरवलं जातं. यातही कोणाला संशयास्पद वाटत अर्थात. कारण मुंबईमध्ये जर ही बॉडी आली असती तर अख्खा मीडिया अट्रॅक्ट झाला असता आणि मग मीडिया अटेन्शन अवॉइड करायचं जे लातूर पासून 40 किलोमीटर लांबच्या 34 किलोमीटर लांबच्या गातेगावमध्ये अवघड आहे तिथपर्यंत पोहोचणं. त्यामुळे ती लातूर गातेगावला ती पाठवली गेली. सकाळी जर 6:15ची नोंद आहे मृत्यूची तर पहाटे 5लाच कसं काय फॅमिलीला कळवलं की त्यांचा मृत्यू झालाय, त्यांचं पोस्टमॉर्टम झालंय आणि त्यांची डेड बॉडी लातूरला आम्ही पाठवून देत आहोत आणि तुम्ही सगळेजण लातूरला पोहोचा. हे पहाटे 5लाच कसं कळवलं जर मृत्यूची वेळ तुम्हीच 6:15ची लिहिलेली आहे? याचं कॉल रेकॉर्ड्स द्या. एव्हिडन्सनी कॉन्ट्राडिक्ट करायला हवं की कॉल रेकॉर्ड दाखवा की किती वाजता कॉल केला होता. कुटुंबियांचा तर कॉल रेकॉर्ड आहे, सरकारचं काही वेगळं असेल तर माहित नाही, पण कुटुंबियांच्या कॉल रेकॉर्ड प्रमाणे पहाटे 5 ते 5:20 मध्ये सर्वांना फोन गेले. म्हणजे लोयांच्या 5 बहिणी, लोयांचे वडील, हा कोण प्रदीप राठी, या सगळ्यांना पहाटे 5ला फोन गेले. मृत्यूची वेळ मात्र 6:15ची. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही डेड बॉडीचं जी विशेषतः पोलिसांनी आणलेली आहे म्हणजे केस नोंदवून आणलेली आहे आणि जी अज्ञात नाही समजा
अशा प्रत्येक बॉडीचं पोस्टमॉर्टमची व्हिडिओग्राफी केली पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे. असं असून सुद्धा 6 जजेसनी आणलेली बॉडी, जजची बॉडी, सीबीआय स्पेशल कोर्ट जजची बॉडी, हिचं पोस्टमॉर्टम होतं आणि त्याची व्हिडिओग्राफी नाही, त्याची फोटोग्राफी नाही. आणि नंतरच्या पार्ट्समध्ये हे पण आलं की त्या पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टर व्यवहारेंनी कसा इंटरफिअरन्स केला. डॉक्टर व्यवहारे जे सुधीर मुनगंटीवारांचे मेव्हणे आहेत, जे जीएमसीला त्यावेळेला या फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे हेड ऑफ डिपार्टमेंट नव्हते, पण ॲज गुड ॲज HOD आहे अशाच इम्प्युनिटीमध्ये ते तिथं वावरायचे. तर त्यांनी काय काय इंटरफिअर केलं पोस्टमॉर्टम होत असताना. त्यांनी कसं सांगितलं की ही हेड इंजुरीची नोंद करू नका, मी सांगतोय तेवढंच लिहा वगैरे, हे सगळं जे केलं तो त्यानंतरचे भागात ते भाग येऊन गेले. हे सगळं 1 डिसेंबरला झाल्यानंतर 12, 13, 14, 15 मार्चला अमित शहा, उदय ललित, अनिल सिंग, म्हणजे जे आता सीबीआयचे लॉयर आहेत सोहराबुद्दीन केसमध्ये आणि जे म्हणतात की याच्या अपिलाला आमचा विरोध आहे, हे अपील करू नये सोहराबुद्दीन केसचं, ते अनिल सिंग, उदय ललित, शरद बोबडे, आणखीन एक जण, असे 5 जण रवी भवनला जाऊन राहिले. हे 4 दिवस रवी भवनमध्ये होते. हे 4 दिवस रवी भवनमध्ये काय करत होते हे माहीत नाही. याचं कारण त्या 15 दिवसांमध्ये अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्रात सरकार निवडून आलेलं आहे, शपथविधी झालेला आहे आणि हे नागपूरमध्ये 4 दिवस राहायला आलेले आहेत, याची कुठेही बातमी नाही, कुठेही नाही. पूर्ण इनकॉग्निटो व्हिजिट या सर्वांची. मग ही इनकॉग्निटो व्हिजिटचं पर्पज काय होता, मोटिव्ह काय होता, यात संशयास्पद नाही का? त्याच्यामध्ये त्याच वेळेला म्हणजे आम्ही प्रोटोकॉल ऑफिसमध्ये, म्हणजे आता ज्यांना असं वाटतं की जर्नलिस्ट फार नाईव्ह असतात, त्यामुळे रवी भवनचं जे काही टॅम्परिंग आहे ते टॅम्परिंग झालं. काही जणांची नावं वगळायची ती वगळली, काही जणांची घालायची ती घातली, हा सगळा प्रकार करून झाला. पण डिस्ट्रिक्ट प्रोटोकॉल ऑफिसर असतो प्रत्येक कलेक्टर ऑफिसला, त्या डिस्ट्रिक्ट प्रोटोकॉल ऑफिसरकडे त्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्हीआयपीच्या मुव्हमेंटची पूर्ण नोंद असते. आणि डिस्ट्रिक्ट प्रोटोकॉल ऑफिसरनी आम्हाला ही पूर्ण नोंद दिली की कुठल्या तारखेला कोण आलं, त्याला कुठली गाडी प्रोव्हाइड केली गेली होती. इतकं लिहिलेलं आहे की लाल दिवा बंद असलेली गाडी ही अमित शहांना प्रोव्हाइड केली गेली होती. लाल दिवा असलेली पण दिवा बंद ठेवलेली, त्यात कंसात लिहिलंय दिवा बंद. उदय ललितांना कुठली होती, शरद बोबडेंना कुठली होती, अनिल सिंगना कुठली होती, हे कोणत्या कोणत्या सूटमध्ये रवी भवनमध्ये राहिले आणि कुठल्या फ्लाईट्सनी हे सगळे परत गेले, कोणी यांना त्यांच्या टायमिंग्स प्रमाणे पुन्हा एअरपोर्टला ड्रॉप केलं. त्या नोंदींमध्ये एक नोंद अशी आहे की त्याच काळामध्ये, त्याच तारखांमध्ये ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटचे प्रिन्सिपल सेक्रेटरी हे नागपूरला आले होते, जे रवी भवनमध्ये राहिले. आणि रवी भवनमध्ये अमुक अमुक कुटीर क्रमांक, अमुक अमुक गाडी दिली वगैरे असं सगळं लिहिलेलं आहे. त्यांची नोंद रवी भवनच्या रेकॉर्डमध्ये मात्र नाही. आणि तिथं दुसरीच नोंद आहे, दुसऱ्याच नावाची. आता हे क्लिअर टॅम्परिंग नाहीये, पण यात काहीही संशयास्पद नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये नंतर म्हणजे या रेज केलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर किंवा त्या प्रश्नाबद्दलचं स्पष्टीकरण, त्या प्रश्नाला धुडकावून लावणं, त्याला खोटं म्हणणं, हे सुद्धा निकालपत्रामध्ये कुठे नाही. आणि म्हणून मी म्हणतो की हा विजयच आहे की स्टोरीच्या कुठल्याही मेरिटवरती किंचितही धक्का चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडून सुद्धा लावला गेलेला नाही या केसमध्ये. आता त्याआधी जे झालेलं होतं की उत्पत हे जे न्यायमूर्ती होते त्यांनी अमित शहांना उद्याच्या सुनावणीला हजर राहायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सुनावणी होती आणि रात्री 12:15 वाजता उत्पतची ट्रान्सफर झाली आणि मग नवीन न्यायमूर्तींची त्या ठिकाणी नेमणूक झाली. मला बरेच जण म्हणतात की सुरुवातीला म्हणायचं की डिफेमेशन. आता विषय असा आहे की
माझ्या स्टोरीमध्ये चीफ जस्टिस मुंबई हायकोर्टाच्या त्यांच्यावरती 100 कोटीचं ॲलिगेशन आहे आणि त्या 100 कोटी रुपयाच्या ॲलिगेशन बद्दल मोहित छानवरच्या निकालपत्रामध्ये कुठेही उल्लेख नाही ना. आजपर्यंत मोहित शहा काही बोलतायत, जी सेंट्रल कॅरेक्टर्स आहेत स्टोरीमधली, मोडक आहेत, कुलकर्णी आहेत, मोहित शहा आहेत, ईश्वर बाहेती आहेत, यांच्यापैकी एकही वाक्य बोलत नाही. आणि जे पेरिफेरीवरती आहेत, जे परिघावर आहेत, ज्यांचा थेट याच्यामध्ये काही हे नाही, त्यांच्याकडून मात्र वेगवेगळी स्टेटमेंट्स ही इश्यू केली जात आहेत, रिलीज केले जात आहेत. 5 महिने सगळेजण गप्प बसले. निकाल आल्यानंतर एकदम म्हणजे भक्त संप्रदाय तर एकदम शिवीगाळ वगैरे सगळंच फेसबुकवरती करायला सुरुवात झाली. पण मग हे 5 महिने का नाही? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात 293 खाली जी चर्चा विरोधी पक्षांनी घेतली होती, ज्यात राष्ट्रवादीने भाग नाही घेतला, भाग घेतला पण लोया प्रकरणाचा उल्लेख सुद्धा नाही केला एकाही नेत्याने राष्ट्रवादीच्या. आणि पण पृथ्वीराज चव्हाणांनी जवळजवळ अर्धा तास फारच अप्रतिम या सगळ्या विषयाची मांडणी केली होती. पण देवेंद्र फडणवीसांनी जसं आधीच्या पॅराग्राफमध्ये बोलताना ते बोलले की संभाजी भिडेंचा त्या भीमा कोरेगावमध्ये संबंध नाही, कारण की त्यांचं मोबाईल टॉवरचं लोकेशन भीमा कोरेगावचं नाही. म्हणजे आपण उगाचच हाफिज सईदवरती आरोपपत्र दाखल केलं किंवा दाऊद इब्राहिमवरती दाखल केलं. पण तो भाग अलहिदा. लोयांच्या याच्याबद्दल त्यांनी बोलताना सांगितलं की ही धादांत खोटी स्टोरी आहे. आणि त्यावेळेला मी तिथं बाहेर असलेल्या सगळ्यांना म्हटलं होतं आणि माझ्या याच्यात फेसबुकवरती पण त्यावेळेला लिहिलं, कारण तेवढंच आपल्याकडे माध्यम उरतं, की हे त्यांनी बाहेर बोलावं. सभागृहाच्या विशेषाधिकारांचं संरक्षण घेऊन त्याच्यावरून कोणी तुमच्यावरती केस दाखल करू शकत नाही, कंप्लेंट करू शकत नाही, त्या सगळ्याचं संरक्षण घेऊन सभागृहात तुम्ही बोलता की ही स्टोरी धादांत खोटी आहे. बाहेर करा, मग मी केस करतो या स्टोरीला खोटं म्हणून. पण ते बाहेर म्हणणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की केस करून हे पुन्हा अख्खं मॅटर रिओपन होईल. त्यामुळे ते हे बोलणार नाहीत. आणि ते अशा प्रकारचं वक्तव्य 5 महिन्यातही बोलले नव्हते. आता तर सर्वोच्च न्यायालय सुद्धा याबद्दल असं बोललेलं नाही की हे खोटं आहे किंवा कॉन्कॉक्टेड आहे. आता याच्यामध्ये पुढे काय मार्ग राहतो, तर एक पहिला मार्ग आहे की रिव्ह्यू पिटिशन दाखल करणं. पण दुर्दैवाने ते त्याच बेंच समोर जातं, त्यामुळे त्याला कितपत महत्व असेल किंवा महत्व दिलं जाईल याची काही कल्पना नाही. ऑफकोर्स परसेप्शन बॅटलसाठी म्हणून लोकांमध्ये सतत बोलत राहायचं, ठिकठिकाणी जाऊन बोलायचं वगैरे, हे तर आता 2 महिने मी करतोच आहे. एक क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली जाऊ शकते, ज्यासाठी लार्जर बेंचकडे जाता येतं, 5 जणांच्या बेंचकडे जाता येईल, कारण आता हे 3 जणांचं होतं. पण त्यासाठी नवीन एव्हिडन्स समोर आणायचा आणि हा नवीन एव्हिडन्स आहे याच्या लाईटमध्ये पुन्हा एकदा ही क्युरेट करावी पिटिशन, असं म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली जाऊ शकते. रिव्ह्यू आपण करूच शकत नाही, कारण की आपण काही पिटिशनर नव्हतो मुळात. ती पिटिशनरनी केली पाहिजे, पण ती पिटिशनर करतील की नाही करतील याची काही खात्री नाही. नाहीच करतील, कारण की तो जो काही पर्पज होता तो सर्व झाला. आता त्याच्यात बरेच जण असं म्हणजे मी अजूनपर्यंत त्यावरती काही उत्तर दिलं नाही, कारण मी प्रिफर करतो दुर्लक्ष करणं त्यांच्याकडे, की टकल्याला हिरो व्हायचं होतं वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मला मित्रांनी दाखवलं ती पोस्ट, मी त्याला म्हटलं अरे मला हिरो नाही, मला कॉमेडियन समजा, पण व्हिलनचं काय करायचं? ते व्हिलनला पकडा ना कोणीतरी, मला काहीच व्हायचं नाही. पण हे जर व्हायचं असेल, हे जर करायचं असेल तर पब्लिक आउटरेज क्रिएट करणं, जेणेकरून त्या क्युरेटिव्ह पिटिशन जेव्हा केव्हा होणार असेल, कारण नवीन एव्हिडन्स येईल समोर, त्यात काही शंका नाही. काही गोष्टी जाणीवपूर्वक हे सगळं अपेक्षित धरून राखूनही ठेवल्या होत्या. सरांनी मला मेसेज पाठवला होता की डिप्रेस होऊ नकोस वगैरे. मी नाही त्याला ताबडतोब उत्तर देऊ शकत, कारण माझ्या मोठ्या बहिणीची डेथ झाली होती, सख्या मोठ्या बहिणीची. त्यामुळे मी ते काहीच करत नव्हतो, कोणालाच लिहित नव्हतो किंवा काही. पण डिप्रेशन वगैरे किंचितही नाही आहे. किंबहुना हे सगळं अपेक्षित होतं
आणि हे होईल म्हणून पुढे काय करायचं हेही ठरवलेलं होतं, प्लॅन केलेलं होतं. त्याप्रमाणे आता उरलेले भाग हे टप्प्याटप्प्याने येत राहतील. मध्येच हे इम्पिचमेंट वगैरे सगळा प्रकार सुरू झाला, त्यामुळे ते 3-4 दिवस होल्ड झालं, पण आता येत राहतील. पण हा पब्लिक आउटरीच शेवटी क्रिएट करणं हे प्रत्येकाचंच काम आहे, हे सर्वांचंच काम आहे आणि हे एका व्यक्तीकडून होणं अजिबातच शक्य नाही. त्यामुळे जेवढे प्लॅटफॉर्म्स मिळतील किंवा मिळू शकतील, जेवढे क्रिएट करता येऊ शकतील त्या सर्व ठिकाणी या विषयावरती चर्चा घडवणं, इथं आपले जमलेले सगळेच जण बोलू शकतील. सगळ्यांनीच ज्यांना ज्या ज्या ठिकाणी बोलता येईल या संदर्भामध्ये ते बोलत राहणं. हे जे क्लिअर कट डिस्क्रिपन्सीज दिसतात आणि ज्याची उत्तरं मिळालेली नाहीत, जे सर्व अनआन्सर्ड क्वेश्चन्स आहेत, या सगळ्याबद्दल सतत ते प्रश्न उपस्थित करत राहणं इतकंच माझ्या मते आत्ता आपण करू शकतो. आज बोलावलं त्याबद्दल सर्वांचेच पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.